नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपल्याला येणाऱ्या आठवड्यात एक जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आबा विचारत असतात अद्वैकला की आपल्या नवीन डिझाईनच्या कलेक्शनचं कुठपर्यंत आलेलं आहे. स्वामीनाथन सरांना इतक्या साऱ्या डिझाईन आवडल्या आहेत, त्याही मलाही खूप आवडलेल्या आहे. मलाही त्या डिझाईन स्वतःच्या हाताने बघायच्या आहे. तयार झाल्यानंतर मला त्या हातात घेऊन अशा निरखून पारखून पाहायचं आहे असं आबा कौतुक करत असतात. कागदावरती डिझाईन तर खूप सुंदर होत्या असंही आबा सांगत असतात. आणि अद्वैक त्यांना म्हणतो की हो आबा, आता लवकरच ते डिझाईन आपल्याला प्रत्यक्षतही पाहायला मिळणार. स्वामीनाथन सर येत आहे आज मीटिंगसाठी. हे आता नयनाने ऐकलं आहे. नयनाला उत्सुकता लागली आहे त्यांना भेटण्याची. इकडे स्वामीनाथन सर अद्वैकला भेटायला येतात आणि अद्वैकशी बोलतात की मला त्या डिझाईनची ज्या व्यक्तीने डिझाईन केली आहे त्यालाच भेटायचं आहे. मग अद्वैक विचारत असतो कारण काय. तेव्हा ते सांगू लागतात की इतके अप्रतिम अशी डिझाईन ज्या व्यक्तीने बनवले तो व्यक्ती किती खास असू शकतो. त्या व्यक्तीला भेटतानाही मला खूप आवडेल. ह्या डिझाईन कागदावरती इतक्या रेखीव इतक्या सुंदर बनवल्या आहे, त्या तर बघतच राहाव्या असं वाटत असतात. पण माझं एक स्वप्न आहे असं स्वामीनाथन सर सांगू लागतात. अद्वैक म्हणतात काय स्वप्न आहे. तेव्हा ते सांगतात की माझी अशी इच्छा आहे की ही जी कोणी व्यक्ती आहे त्याने ही डिझाईन इतकी अप्रतिम बनवली आहे, त्याच व्यक्तीने ह्या डिझाईनची मॉडेलिंग करावी. सगळ्या जगासमोर त्याच व्यक्तीने ही डिझाईन दाखवावी. आता अद्वैकला टेन्शन आलेलं असतं. अद्वैकने सानिकाला बोलवून घेतलेलं असतं. सानिकाला सांगू लागतात की स्वामीनाथन सरांनी एक अट ठेवली आहे. ह्या डिझाईनची मॉडेलिंग त्याच व्यक्तीने करायची ज्या व्यक्तीने ही डिझाईन बनवलेली आहे. आणि जर असं झालं नाही तर ते नाराज होतील. आपल्याला पुढची ऑर्डरही मिळणार नाही आणि त्यांची नाराजगी आपल्याला पत्करणं सोपं वाटत नाही. हे ऐकल्यानंतर आता सानिकाला टेन्शन येतं की आता कसं सांगू सरांना ती व्यक्ती कोण आहे. त्या व्यक्तीला मग आपण जगासमोर नाही आणू शकत. ती सरांना सांगू लागते की सर त्या व्यक्तीच्या घरचे मंडळी खूप डेंजर आहे. ती सगळ्यांशी लपून हे सगळं काम करते. ती सगळ्यांसमोर नाही येऊ शकणार. तेव्हा अद्वैक तिच्यावर खूप चिडतो, रागवतो. मला इतकी मोठी डिझाईन माझ्या हातून जाऊन देणं परवडणार नाही. इतकं मोठं काम आहे, ते गेलं तर आपली काय रेप्युटेशन होईल बाजारात असंही तो बोलतो. मला काहीही सांगायचं नाही, तू तिला तयार कर आणि इथे आण म्हणजे आण. इकडे नयनाने ऐकल्यापासून नयनाच्या अंगातच भूत संचारलेलं असतं की तिला ही मॉडेलिंग काही केलं तरी करायचीच आहे. स्वामीनाथन सर येणार, मग त्यांना इम्प्रेस करण्यासाठी ती आता राहुलला सांगते की राहुल, माझी एक इच्छा आहे की मला मॉडेल बनायचं आहे. मग तो म्हणतो हे काय, आता तू प्रेग्नेंट आहे, आता ह्या अवस्थेत कसली मॉडेलिंग आहे तुझी. तेव्हा नयना त्याला समजवते की माझं खूप लहानपणीचं मोठं स्वप्न आहे की मला मॉडेल बनायचं आहे आणि मॉडेलिंग केली तर मग आपल्याला पैसेही खूप मिळतील. आपल्या बाळासाठी विचार कर ना. मग राहुल म्हणतो तू जे बोलत आहे ते ठीक आहे, पण आता हे कसं शक्य आहे. तेव्हा नयना त्याला म्हणते तू काहीही कर पण घरच्यांना तयार कर. मी मॉडेल बनणार म्हणजे बनणार. मी स्वामीनाथन सरांची भेटही घेतली होती, ते मला होही बोलले होते. तेव्हा राहुल म्हणतो ठीक आहे, तुझी जशी इच्छा तू कर. त्याच्या मनात एक वेगळीच इच्छा आलेली आहे. ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल. सगळ्या घरच्यांसमोर मॉडेलिंगचं खूळ काढेल आणि सगळ्यांसमोर स्वतःचीच चव घालून घेईल असंही तो मनातल्या मनात म्हणू लागतो. आणि तिला मग प्रोत्साहित करतो, हो तू नक्की मॉडेलिंग कर, मी तुझ्यासोबत आहे. आणि त्याची तर सगळ्यांसमोर तिची इमेज खराब करण्याची इच्छाच पूर्ण होणार आहे. इकडे अद्वैकला टेन्शन आलेलं असतं आणि तो सारखा चक्र मारत असतो. काल त्याला विचारू लागते तुम्ही इतके टेन्शनमध्ये काय झालं आहे ते तरी सांगा. तेव्हा तो सांगू लागतो की माझ्याकडे स्वामीनाथन सर आले होते. त्यांनी सांगितलं आहे की ज्या व्यक्तीने ते डिझाईन बनवले आहेत त्याच व्यक्तीने त्या डिझाईनची मॉडेलिंग करावी. सगळ्या जगासमोर ते डिझाईन त्या व्यक्तीनेच घालावी. आता ती मुलगी जगासमोर यायला नकार देते. ती आधीच लपून लपून काम करते. आता स्वामीनाथन समोर ती मुलगी मी कुठून आणू. आपलं खूप मोठं कॉन्ट्रॅक्टही जाईल. इकडे रोहिणीही तिच्या मुलाला बोलवून घेते आणि राहुलला सांगत असते की तुमच्या दोघा नवरा बायकोंचं काय चाललं आहे, मिठ्या मारताय हॉलमध्ये सगळ्यांसमोर. तेव्हा तो सांगतो कुठे काय. मग ती त्याला झापते आणि विचारते सांग तुमच्या दोघांमध्ये काय चालू आहे. तेव्हा तो सांगतो की नयनाला आता मॉडेलिंग करायची आहे दागिन्यांची, तिचा हट्ट आहे. आणि ती लगेच म्हणते अरे वा, म्हणजे आबांसमोर ती स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेईल. करू दे तिला मॉडेलिंग, जा तिला ऑफिसमध्ये घेऊन, ती म्हणते ना. मग राहुल तो तिला ऑफिसमध्ये घेऊन येतो कारण तिला सरांशी मीटिंग करायची असते. स्वामीनाथन सर आज येणार म्हणल्या तीही राहुलच्या मागे लागून ऑफिसला आलेली असते आणि त्याच क्षणी त्यांच्या पाठीमागून स्वामीनाथन सर येतात. त्यांना पाहून नयनाला इतका आनंद होतो. नयना लगेच त्यांच्याशी बोलण्यासाठी पुढे जाते आणि राहुल म्हणतो मी आलोच, पुढे जाऊन पाणी वगैरे सगळी सोय करून ठेवतो. आणि स्वामीनाथन सर लगेच
नयनाशी गप्पा मारत बसलेले असतात, तुम्ही कशा आहात, आबा वगैरे सगळे बरे आहेत ना. मग ती सांगते, सर मी तुम्हाला मागे एकदा बोलली होती ना मला मॉडेलिंग करायचे आहे, आणि तुम्ही एवढंही बोलले होते की मी विचार करेल. सर माझा तुम्ही विचार करावा अशी माझी इच्छा आहे. माझी मॉडेलिंगसाठी सगळी काही तयारी आहे. तुमच्या सगळ्या दागिन्यांची जाहिरात मी करायला तयार आहे. हवं तर तुम्ही माझे हवं तसे फोटोही शूट करू शकतात. मी सगळं काही करायला तयार आहे. तेव्हा स्वामीनाथन सर म्हणतात, तुम्ही जे बोलताय त्याच्यावर मी नक्कीच विचार करेन. इकडे लगेचच आद्वेकची भेट घेतात आणि विचारू लागतात की ती मुलगी तयार झाली की नाही, मला तिला भेटण्याची खूप सारी इच्छा आहे, उत्सुकताही लागलेली आहे. आणि आद्वेक म्हणतो, नाही अजून, पण मी तिला तयार करतोय, ती आत्ता नाही म्हणते. पण त्यांनी धमकीच देऊन टाकली, ती जर असली नाही तर मी हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करेल. आबांना आद्वेक सगळं काही घडलेलं सांगू लागतो. आपल्या हातून इतका मोठं कॉन्ट्रॅक्ट जाणार हे ऐकल्यानंतर आबांनाही टेन्शन येतं. असं झालं नाही पाहिजे, तू काहीतरी कर, असंही आद्वेकला आबा बोलू लागतात. आणि आद्वेक म्हणतो, ती मुलगी तयार नाही जगासमोर यायला, ती लपून छपून काम करते. आता हे मॉडेलिंगचं खूळ आता सरांनी काढलं आहे, कसं करायचं आबा, मलाही काय सुचेन असं झालं आहे. आबा म्हणतात, पण ती मुलगीच मॉडेल झाली पाहिजे आणि आपली एवढी मोठी कॉन्ट्रॅक्टही गेला नाही पाहिजे. नाही ना, सगळ्यांसमोर लगेच त्याला विरोध करते. तीच मुलगी का पाहिजे, माझ्यासारखी सुंदर मुली आहेत ह्या जगामध्ये, मला ती मॉडेलिंगची इच्छा आहे, मला द्या ते कॉन्ट्रॅक्ट, मी करेल मॉडेलिंग, असंही ती बोलू लागते. आबा म्हणतात, तुझ्या डोक्यात काही खूळ भरलं आहे, तू प्रेग्नेंट असताना कशी तू मॉडेलिंग करशील. तेव्हा ती सगळ्यांसमोर जोरजोराने आरडाओरडा करते, मला मॉडेलिंग करायची आहे, माझी इच्छा आहे, तर मला दाबून ठेवत आहे, मला करायचं आहे. राहुलही आबांसमोर तिच्यावर चिडतो, अगं मूर्ख, तुला दिवस असताना तू कशी का मॉडेलिंग करशील. आबाही तिच्यावरती रागवतात, तुझ्या डोक्यात पाणी झालं आहे का, दिवस असताना मॉडेलिंग असलं सगळं सुनबाई, तू तुझ्या डोक्यातलं खूळ काढून टाक, आपण घरंदाज आहोत, आपण हे करू शकणार नाही. आता कलासोबत समोर इतकं मोठं संकट आहे, कसं करावं तिला सुचेना. एककडे आद्वेकचं अडकलेलं पाऊल, आबांनी घेतलेला नयनाताई विरुद्ध स्टँड, आता काय करावं तिला कळेना. मग ती थेट आबांकडे जाते. आबांना सांगते, आबा तुम्हाला मी एक गुपित सांगणार आहे, ते कुणालाही सांगू नका. आबा म्हणतात, काय. तर ती सांगते, आबा मी आद्वेक खूप मोठा मध्ये होता, त्याच्या हातातनंही कॉन्ट्रॅक्ट जाणार होतो, तेव्हा सानिकाकडे डिझाईन तयार नव्हते. मग त्याला वाचवण्यासाठी मी स्वतः डिझायनर झाले आणि सानिकाला ते डिझाईन वगैरे सगळं काही बनवून दिलं आणि ते सगळ्या डिझाईन मी बनवलेल्या आहे. पण आता स्वामीनाथन सर म्हणत आहेत की त्यांना ती मुलगीच पाहिजे मॉडेलिंगसाठी. आता हे कसं शक्य होईल आबा. आणि आद्वेकलाही माहीत नाही की मी चोरून लपून त्या डिझाईन बनवलेल्या आहे. आणि आबांना हे ऐकल्यानंतर एकतर आनंदही होतो की माझी सून इतकी सुंदर हुशार डिझायनर आहे हे ऐकून. आणि आबा तिला पुन्हा विचारते, हे सगळं करताना तुझा आणखी काही हेतू होता का. ती सांगते, हो आबा, सुरुवातीला मी फक्त आद्वेकची मदत करायची म्हणून डिझाईन केले, नंतर माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं घर घाण, त्याच्यावरती संकट आलं आहे, मग मला पैशासाठी काम करावं लागलं. पुढे जाऊन मी ते पैसे घेऊन काम करण्याचा निर्णय घेतला. माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं घाण घर मला सोडवायचं होतं, म्हणून मी आता फक्त पैशासाठी काम करत आहे. पण आता हे आद्वेकसमोर नवीनच संकट आलं आहे, याला काय करावं मला काही कळेना. आबा लगेच तिला सांगतात, सुनबाई माझी पूर्ण परमिशन आहे, तू हे सगळं करू शकतेस. खरंच तू जगासमोर खूप छान डिझाईन दाखवले आहेत, जगाला इतकं सुंदर डिझाईन तुझ्यामुळेच पाहायला मिळालेलं आहे. पण कला म्हणते, आद्वेकला जर कळलं तर आद्वेक माझ्यावर आणखी चिडेल, मग काय करायचं. आबा तिला एक युक्ती सांगतात, मी आहे ना, माझ्या भरोश्यावर राहा, आणि मी सांगतोय ना तुला मॉडेलिंग करायला, माझी परवानगी आहे, तू हे करू शकतेस. आणि आद्वेकचं पुढे काय करायचं आपण नंतर पाहू, आता तुला मी परवानगी दिली आहे. आता एक आनंद झाला आहे कलालाही, आबांची इतकी मोठी परवानगी आपल्याला मिळाली आहे, म्हणजे काही टेन्शन नाही. आद्वेकला तुम्ही सांभाळून घ्याल ना. पण आबा म्हणतात, काही टेन्शन घेऊ नको, त्याच्याशी बोलायची जबाबदारी माझीच झाली, पुढे जे काय करायचं ते मी करेल. पण एक आहे सुनबाई, तू इतकी हुशार आहे मला माहिती होतं, पण तू इतक्या सुंदर डिझाईन जगालाही दाखवल्या, त्याच्यानंतर आता आद्वेकलाही कळेल की त्याची बायको किती हुशार आणि टॅलेंटेड आहे. त्याने एक मोठा हिराच त्याच्या गळ्यात त्याने मिळवला आहे, हे त्याला अजूनपर्यंत माहिती नाही, त्यालाही त्याची जाणीव होईल. आद्वेकला आबा बोलवून घेतात आणि आबा म्हणतात, ती जी कोणी डिझायनर होती तिच्याशी मी बोललो आहे, तू टेन्शन घेऊ नको, ती मुलगी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही, तिने मला वचन दिलं आहे की तीही ह्या डिझाईन मंगळसूत्र वगैरे ह्या ज्या काही डिझाईन आहे त्यांची मॉडेलिंग करणार आहे. हे ऐकून आद्वेकला आनंद होतो की त्याच्या शब्दासमोर ती मुलगी तयार होत नव्हती, पण आबांसाठी ती मुलगी तयार झालेली आहे. हे ऐकून आता त्याचंही टेन्शन गेलं. मग आबा आणि तो बोलत असतो, खरंच आबा तुम्ही माझं खूप मोठं टेन्शन घालवलं. आबा म्हणतात, अजिबात काळजी करायची नाही, मी आहे ना,
मग आद्वेक म्हणतो पुढे आपण शूटसाठी एक ठिकाण ठरवून घेऊया, म्हणजे त्या ठिकाणीच ते डिझाईनचे फोटोशूट करूया. मग ठरल्याप्रमाणे सगळं होतं आणि आबा कलाला सांगतात की तू त्या ठिकाणी जा, तिथे सगळी तयारी झाली आहे फोटो काढण्याची. पण आद्वेक कुठे आहे? आबा म्हणतात आद्वेकलाही मी सांभाळून घेईन, तू टेन्शन घेऊ नको, तू फक्त फोटोशूटकडे लक्ष दे. आणि मग लगेच कला जिथे ठरलं होतं डिझाईनची मॉडेलिंग फोटोशूट करायचा, तिथे कला सगळे काही छान फोटो वगैरे शूट करून येते. आणि अचानक तिथे आद्वेक येतो. आद्वेकला त्याचे सुंदर दागिने घातलेली व्यक्ती म्हणजे कला आहे हे कळतं. त्याला असं वाटायचं श्रेया ही दुसरी मुलगी आहे. श्रेयाला भेटण्यासाठी त्याची उत्सुकता इतकी होती, तो त्या ठिकाणी गेला जिथे फोटोशूट चालू होते. आणि तिथे गेल्यानंतर तो बघतो तर काय, फोटोशूट चालू असताना जी मुलगी दागिने घालून फोटो काढत आहे ती कला होती. कलाला पाहून त्याचा इतका संताप होतो. कलाला तो खूप काय काय बोलू लागतो. कला त्याच्या बोलण्याला इतकं दुःख वाटतं तिला, मग ती रडायला लागते. तिच्या डोळ्यातून टपटप अश्रू गळत असतात. आद्वेक घरी रागारागाने निघून येतो आणि सगळ्यांसमोर सांगतो ही खोटारडी मुलगी हीच डिझायनर आहे आणि हिने फोटोशूट केले. आबा म्हणतात तिने माझ्या परवानगीने केलं, ती सगळं काही मला सांगून गेली होती. आता आद्वेकनी पुढे काय निर्णय घेतला आहे कलाबाबत ते पाहणं खूपच रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.